हरी आणि हर यांच्या ऐक्याचा संदेश देणाऱ्या तीर्थक्षेत्र नेवासा येथील प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या मध्यमेश्वर मंदिरातील मध्यमेश्वर भगवान पायी पालखी दिंडीचे बुधवार दिनांक 15 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. उशिरा निघणारी आणि 10 दिवसात पंढरपूरमध्ये पोहोचणारी दिंडी म्हणून या दिंडीची ओळख आहे. ब्रह्मलीन योगी मनोहरनाथ बाबा व वैकुंठवासी हबप्प नासिकेत महाराज कोरेकर, कैलासवासी पंढरीनाथ हार्दे गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादाने व बालयोगी महंत श्री कृष्णनाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या दिंडीचे हे 40वे वर्ष आहे. दिंडीच्या प्रस्थानाच्या पूर्वी महंत बालयोगी श्री कृष्णनाथजी महाराज यांच्या हस्ते श्री मध्यमेश्वर शिवलिंगास वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर ब्रह्मलीन योगी श्री मनोहरनाथ बाबांच्या मूर्तीस पुष्पहार घालून त्यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी दिंडीमध्ये चालक हरिभक्त परायण विजय महाराज पवार, गोपीनाथ महाराज कोरेकर, दिनकर महाराज हार्दे, गणेश महाराज तनपुरे, शशिकांत महाराज कोरेकर, कैलास महाराज तनपुरे, सुभाष दळवी, बबनराव वाखोरे, सीताराम कोकणे, कैलास तनपुरे, डॉक्टर मुकुंद हार्दे, कचरू हेलाडे, राजू चव्हाण, अनिल तनपुरे यांच्यासह सुमारे 300 वारकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. या प्रसंगी बोलताना महंत बालयोगी कृष्णनाथजी महाराज म्हणाले की ब्रह्मलीन गुरुवर्य श्री योगी मनोहरनाथ बाबांनी शैव व वैष्णव एक व्हावे म्हणून ही दिंडी सुरू केली आहे. त्यामुळे सर्वांचे हर दुःखी असू नये ही भावना व्यक्त दिंडी समाजाला आदर्शवत संदेश देणारे आहे. भरपूर पाऊस व्हावा, बळीराजासह सर्व सृष्टी सुखी व्हावी, विश्वात शांती नांदावी हीच प्रार्थना पांडुरंग परमात्म्याच्या चरणी करत त्याने दिंडीतील वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. मुंबादेवी मंदिर प्रांगणात दिंडीचे आगमन झाल्यावर महंत योगी बृहस्पतीनाथ महाराज, गोरक्षक संतोष पंडुरे, मोहिनीराज सरगये, विजय यादव, शिवाजीनगर भक्त परिवार व परिसरातील महिलांनी दिंडीतील पालखीचे पूजन करून दिंडीचे स्वागत केले. मध्यमेश्वर दिंडीच्या स्वागत प्रसंगी महिलांनी दारासमोर सडा रांगोळ्या घालून परिसर सुशोभित केला होता. यावेळी शिवाजीनगर व मध्यमेश्वर नगर परिसरातील भाविकांच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला. दिंडीच्या आगमन प्रसंगी शिवभक्त विष्णू नाबदे, अंबादास लष्करे, नगरसेविका सौ भारती कृष्णा परदेशी, विष्णू नवसे, श्री कालभैरवनाथ देवस्थानचे विश्वस्त बाबासाहेब वाखोरे, संत सेवक बदाम महाराज पठाडे, श्रीधर महाराज अनभुले यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चला पंढरीसी जाऊ, रुक्मिणीवरा डोळा पाहू. योगीराज मनोहरनाथजी महाराज व गुरुवर्य नासिकेत महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने भगवान मध्यमेश्वर पायी दिंडी सोहळा आपल्या या दिंडीचं या वर्षीचं 40वे वर्ष आणि आपल्या दिंडीमध्ये सहभागी असणारे सर्व पंचक्रोशीतील महाराज मंडळी, तसेच आपले विजय महाराज पवार, शशिकांत महाराज कोरेकर, गणेश महाराज तनपुरे व सर्वच महाराज मंडळी, तसे आमचे गुरुतुल्य पूजनीय महंत योगी बृहस्पतीनाथ बाबा या सर्व साधू संतांच्या महंतांच्या सहवासामध्ये दरवर्षी आपला दिंडी सोहळा मध्यमेश्वर संस्थान ते पंढरपूर पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपण या ठिकाणून अगदी अल्पशा काळामध्ये जेणेकरून सर्वांचं जे काही काम वगैरे आहे ते आवरल्याच्या नंतर अतिशय 9 ते 10 दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचतो आणि या वर्षीचं 40वे वर्ष आहे. तर सर्वांच्या या सर्व भाविकांसाठी पांडुरंगाच्या चरणी व सर्व जनता जनार्दनासाठी भगवान पांडुरंगा परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. यावर्षी आपल्याला आपला बळीराजा सुखासमाधानी व त्याचं आयुष्य भरभराटीचं असावं, जेणेकरून आपलं सगळं काही परमार्थ स्वरूप जे आहे ते सर्व शेतकऱ्यांवरती अवलंबून आहे आणि भगवान पांडुरंगाच्या चरणी यावर्षी भरपूर पाऊस पडू दे, सर्वांना भरपूर आनंदित ठेव अशी प्रार्थना करतो, मागणं मागतो, थांबतो. रामकृष्ण हरी. न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा. रामकृष्ण हरी.